माझं नाव याशीन सय्यद आहे, रुईभरचा आहे मी 1,40,000 रुपयाला ही म्हैस आणलेली आहे। 4 महिन्याची गाभण असताना, 4 ते 5 महिन्याची गाभण असताना म्हैस 7व्या महिन्यामध्ये तिनं वासरू टाकून दिलं म्हणजे 4 डॉक्टर होते त्या म्हशीचे वासरू काढताना, 4 डॉक्टर, आणि वासरू काढून ह्या म्हशीचं आता दूध देते का मला सांगा तुम्ही, ही म्हैस देते का मला सांगा, हिच्या कासत काय नाही, थेंबर दूध नाही, दूध कशी देणार आहे ही म्हैस? आज कुणाला तर खटका बिटकाला म्हैस दिली असती, खाटे घ्यायला तयार नाही म्हैस येऊन, ती कोण बजरंग दलाल येणार न्यायला, कोण येणार? तिचा आता खर्च म्हैस 3 दिवसापासून आजारी आहे, तिचा 20,000 रुपये खर्च झालेला आहे, कोण आमची भरपाई देणार आहे? आम्हाला हिचा 1,40,000 मधून आता हिनं धार नाही दिली, आम्हाला निम्मे पैसे द्यायला लावा, 70,000 द्यायला लावा कुणाला तर, हे सरकारनं आम्हाला काय तर हे भरपाई द्यावी लागलं नाही, निम्मी शिमी तर काय, ही म्हैस दूधच देत नाही, वर्षभर असे सांभाळली म्हैस आम्ही, 1-2 वर्ष दुधावर देत नाही म्हैस। आज तुम्ही इथं म्हैस आणि ते मेलेलं वासरू घेऊन आलात, नेमकं काय मागणी आहे तुमची आणि कशा सरकारला आमची नुकसान द्या नाही, म्हैसून लागू राहत नाही, आता हे दूध बी देत नाही, काय परिस्थिती, खाटीक तर यायला तयार नाही, खाटीक आला तर म्हणतोय आम्हाला त्याचं सरपटीक आणा, म्हणजे हे होत नाही। पशुसंवर्धनला गेला होता, पशुसंवर्धनला गेलो तिथं त्यांनी म्हणले आम्हाला हे द्यायला येत नाही, सरपटीक द्यायला येत नाही, मग त्याने का करा म्हणजे 10-20,000 खर्च, तिला कुठला 10-20,000 खर्च करून ही दुधावर येते का? सांगा कोणी ही दुधावर येत असली तर करू खर्च, कोणा नाही आली तर त्याला घ्या म्हणून। असं कुठं म्हणले? रुग्णालयाला, पशुसंवर्धन रुग्णालय गेलो तुम्ही, हा तिथून म्हैस आली, तिथून आम्हाला सरपटीक दिलं नाही त्यांनी, जाटा म्हणले, ही जाटायसारखी म्हैस आहे का आता? हा हिला 4 डॉक्टरनी मिळून वासरू काढलं हिचं, तिथं कोण आले का जडायला आम्हाला? आता ही 1,40,000, आता हिथं आमच्या शेतामध्ये गाडी जात नाही, इकडे बारक्या इकडे ही पोरग आणि मी आणि आमचे वडील इतके जण आम्ही तिथं शेतातून यायला तर इतकं झटून झुमून आम्ही लहान लेकरं घेऊन आम्ही कामं करायचे का? हिला बघत बसायचं आता आम्हाला सांगा तुम्ही? आम्हाला काय नाही, सरकारला एकच फक्त आमचं सांगणं आहे की आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे, किंवा ही आम्हाला हिचं सरपेट देऊन आम्हाला ही विक्रीला मोकळी करायला पाहिजे। ठीक आहे, निवेदनामध्ये तुम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिलाय, आम्ही आता आम्हाला 15 दिवसामध्ये जर हिची नुकसान भरपाई नाही भेटली तर मी आमरण उपोषण करणार आहे। हा आम्हाला हिची नुकसान भरपाई पाहिजे हिची, बस, बाकी काय माहित नाही आम्हाला। वाटत मारहाण करतात, आता का मारहाण करतो? आता मुस्काने आला मारहाण जे करतो तुम्ही वाटत, गोरगरीबाला मारतो, अत्याचार